सर्वांना सलाम. आओ सलाम. जागे आहेत का सर्वजण? फार छान. आज हा झावळ्यांचा रविवार आपण पाळत आहोत आणि वर्षानुवर्ष आपण झावळ्यांचा रविवार पाळत आलेलो आहोत. ह्या आजच्या वाचलेल्या शास्त्रभागाकडे बघत असताना मला झावळ्याच्या रविवाराबद्दल काही वेगळं या ठिकाणी आढळलं आणि ते तुमच्यासमोर मला सादर करायला पाहिजे. कदाचित तुमच्यासाठी ते वेगळं नसेल, कदाचित तुम्ही ते आधीच निरीक्षलं असेल, परंतु माझ्यासाठी एक वेगळं ते असल्यामुळं ते मी तुमच्यासमोर सादर करू इच्छितो आणि माझा विश्वास आहे की प्रभू त्याद्वारे आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. अर्थात ह्या झावळ्यांच्या रविवारचं जे अगत्य आहे, महत्त्व आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये, हे अनन्यसाधारण आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा ते अनन्यसाधारण आहे. त्याचं कारण असं की प्रभू येशू ख्रिस्त या झावळ्यांच्या रविवारी जो यरुशलेमेत प्रवेश करता झालेला आहे, त्याचा तो प्रवेश जरी जयोत्सवाने प्रवेश असा म्हटलेला आहे, तरी त्यामधून त्याची नम्रता तिथं व्यक्त झालेली आहे. जुन्या काळामध्ये देवाने इस्रायल राष्ट्राला स्पष्ट सांगितलं होतं की घोड्यांच्या मागे लागू नका, घोड्यांवरील राजांच्या मागे तुम्ही लागू नका. ती परमेश्वराची योजना इस्रायलासाठी नव्हती, कारण ते राजे तुमच्यावर राज्य करतील, ते राजे तुम्हाला गुलाम बनवतील, ते राजे तुमच्यावर कर बसवितील, ते राजे तुमचं शोषण करतील, हे परमेश्वरानं आधीच सांगून दिलेलं होतं. परंतु ख्रिस्त त्या राजांपेक्षा वेगळा कसा आहे? तो आमच्यावरती सत्ता गाजवण्यासाठी नाही, तो आमचं शोषण करण्यासाठी नाही, तो आमच्यावरती जगिक बाबी लादण्यासाठी नाही, तर तो आमचा उद्धार करण्यासाठी स्वतःचा प्राण द्यायला आलेला आहे. राजे लोक जे असतात त्यांच्यासाठी लोकांना जीव द्यावा लागतो त्यांच्या राज्यासाठी लढत असताना. परंतु हा जो राजा आहे, हा नम्र राजा या गाढवीच्या शिंगरावर बसून या यरुशलेमेत प्रवेश करता होत आहे. हा स्वतः प्राण देऊन तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेतो. हा वेगळा राजा आहे आणि म्हणून त्याचं अगत्य फार मोठं आहे. हा राजा तुम्हाला आणि मला शैतानी राज्यापासून आपल्या रक्तानं सोडवतो आणि ती विनंती होसांना होसांना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, ह्या विनंतीमध्ये आहे, या जयघोषामध्ये आहे की तू जो आम्हाला पापांपासून सोडविणारा राजा आहेस, तू आम्हाला वाचव, तू आमचा बचाव कर. होसांना या शब्दाचा अर्थ कदाचित दर झावळ्यांच्या रविवारी आपण ऐकलेला आहे. त्याचा अर्थ आहे आम्हाला वाचव, आम्हाला वाचव. म्हणा, आम्हाला वाचव. आध्यात्मिक भाषेमध्ये आपण जर त्याचा विचार केला तर याचा अर्थ आहे आमचं तारण कर. म्हणा, आमचं तारण कर. आणि आज या तारणाऱ्या राजाच्या या प्रवेशाकडे बघत असताना मला शिष्यांवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. शिष्यांना जी बाब सांगितलेली आहे आणि शिष्यांनी ज्या कृती केलेल्या आहेत, त्या कृती दोन विभागात मी विभागून तुमच्यासमोर मांडू इच्छितो. प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना 5 गोष्टी करायला सांगितल्या, पण शिष्यांनी 10 गोष्टी केलेल्या आहेत असं मला या ठिकाणी दिसतं. आणि तेच वेगळं मला या ठिकाणी जाणवलं, ते मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. कृपया आपले डोळे उघडे ठेवा, आपले कान उघडे ठेवा. शेजारची व्यक्ती झोपली तर तिला उठवा आणि नंबर तिला सांगा कुठल्या नंबरवरती आपण आहोत. तर मग आज आपण या झावळ्यांच्या रविवारशी निगडीत ख्रिस्त शिष्यांनी केलेल्या 10 गोष्टींकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. परंतु 5 ख्रिस्तानं सांगितलेल्या आहेत, 5 त्यांनी स्वतःहून केलेल्या आहेत
असं आम्हाला दिसतं. पहिले ज्या 5 गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण शिष्यांचं आज्ञापालन म्हणूया. पहिल्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण शिष्यांचं आज्ञापालन म्हणूया. या शास्त्रभागाला जर आपल्यासमोर तुम्ही उघडं ठेवलं तर प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना सांगितलं, तुम्ही समोरच्या गावात जा. पहिली गोष्ट सांगितली, तुम्ही जा. दुसरी गोष्ट सांगितली, तिथे जाताच ज्याच्यावर कोणी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल. म्हणजे पहा, आढळेल म्हणजे पहा. जा. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, पहा. तिसरी गोष्ट सांगितली, ते आढळल्यावर त्याला सोडा. जा, पहा, सोडा. मग जर तुम्हाला कोणी काही विचारलं तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. जा, पहा, सोडा, सांगा आणि आणा. जा, पहा, सोडा, सांगा, आणा. अशा 5 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शिष्यांना सांगितल्या. हे कुठे होते? जैतुनाचा डोंगर ज्याला म्हणतात त्या ठिकाणी हे आहेत आणि तिथून पुढच्या गावी जायला सांगितलेलं आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेकडे वाटचाल करत आहेत. 5 गोष्टी त्याला करायला सांगितलेल्या आहेत आणि त्या 5 गोष्टी शिष्यांनी जशाच्या तशा पूर्ण केलेल्या आहेत. म्हणून शिष्यांच्या बाबतीमध्ये जे खरं आहे ते आमच्याही बाबतीमध्ये खरं असावं आणि ते आहे आज्ञापालन. प्रभू येशू ख्रिस्त आजही आम्हाला सांगतो, जा. सांगतो की नाही? प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे मत्ती 28:19 आणि 20, जा आणि मग जाऊन झोपा. जा असं सांगितलेलं आहे. मग गेल्यानंतर आम्हाला बघायचं आहे, पहा असं सांगितलेलं आहे. काय बघायचं आहे? शिंगर बांधलेले बघायचे आहेत. पापानं बांधून ठेवलेले शिंगर बघायचे आहेत. पापात अडकलेले शिंगर बघायचे आहेत, नाही का? अर्थात हे 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 शिंगरू काही पापाचं दर्शक नाही, या ठिकाणी पापात अडकलेल्याचं दर्शक नाही. परंतु जगामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला पाहायला सांगितलं आहे. पाहिल्यानंतर त्याला त्या पापाच्या जोखडात बांधलेल्या अवस्थेतच राहू द्यायचं नाही आहे, त्याला सोडायचं आहे. कोणी काय विचारलं तर सांगायचं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन यायचं आहे. आमेन. या जगातल्या लोकांकडे जायचं आणि त्यांना प्रभू येशूकडे आणायचं, जेणेकरून त्या सर्वांना स्वर्ग प्राप्त होईल. आमेन. जेणेकरून त्या प्रत्येकाला पापांची क्षमा प्राप्त होईल. जेणेकरून त्या प्रत्येकाला या जगाचा देव शैतान जो आहे त्याच्या जोखडातून मुक्ती मिळेल, त्याच्या पापातून मुक्ती मिळेल, त्याच्या बंधनातून मुक्ती मिळेल. त्या जबाबदारीमध्ये तुम्हाला आणि मला आज्ञापालन करणारे शिष्य म्हणून ख्रिस्तानं निवडलेलं आहे. म्हणून ती ओळख तुमची आणि माझी कायम लक्षामध्ये असू द्या. म्हणा, जा. हॅलो, जोराने म्हणायचं, ठीक आहे? जा, पहा, सोडा, सांगा, आणा. मोठ्यानं म्हणा, जा, पहा, सोडा, सांगा, आणा. आता शेजारच्या व्यक्तीला म्हणा, जा, पहा, सोडा, सांगा, आणा. ह्या गोष्टी तुम्हाला आणि मला करायला प्रभूने सांगितलेल्या आहेत. म्हणा, जातो. स्त्रिया ज्या आहेत त्या म्हणतील जाते. म्हणा, जातो, बघतो, सोडतो, सांगतो, आणतो. आता तुम्ही मला ते जोराने ऐकायला यायला पाहिजे, नाही तेव्हा स्त्रियांचा आवाज मोठा असतो, मला तो मोठा आवाज ऐकायला पाहिजे. पुन्हा, जातो, पाहतो, सोडतो, सांगतो, आणतो. हेच करायला सांगितलंय देवबापाने. पण शिष्यांनी हे जसंच्या तसं केलेलं आहे. बघा, शिष्य गेले,
त्यांनी बघितलं, ते सोडू लागले. ते सोडताना त्या शिंगराच्या धन्यानं त्यांना विचारलं, अरे बाबा का सोडता? त्यांना सांगितलं होतं तसंच्या तसं त्यांनी सांगितलेलं आहे, प्रभूला याची गरज आहे सांगितलं, आणि त्यांनी ते शिंगरू प्रभूकडे आणलेलं आहे. जसंच्या तशी आज्ञापालन, ही 5 पदरी आज्ञापालन शिष्यांनी केलेलं आहे. तसंच तुम्ही आणि मी आज्ञापालन करणारे शिष्य असावे. त्या नम्र प्रभू येशू ख्रिस्ताचे नम्र आज्ञापालन करणारे शिष्य आम्ही असावं, ही प्रभूची इच्छा आहे. पहिली गोष्ट. तर हा झाला एक भाग, या 5 गोष्टी झाला एक भाग. आता आपण दुसऱ्या 5 गोष्टींकडे आपलं लक्ष वळवूया, ज्या शिष्यांना करायला सांगितलेल्या नव्हत्या पण त्याने ते केल्या, आणि त्यांनी त्या केल्यावरही ख्रिस्ताने आक्षेप घेतलेला नाही. ख्रिस्ताने त्या गोष्टींचा स्वीकार केलेला आहे, ख्रिस्ताने त्या गोष्टी मान्य केलेल्या आहे. लोकांनी आक्षेप घेतला, परुषांनी आक्षेप घेतला, तरी ख्रिस्ताने शिष्यांची बाजूच उचलून धरलेली आहे. म्हणजे जेवढं सांगितलंय त्याच्या डबल हे शिष्य करत आहेत. जितकं सांगितलेलं आहे त्याच्या दुप्पट हे शिष्य करत आहेत. आपण कुठे ना कुठं काम करतो आणि आपला जो बॉस असतो त्याने जर सांगितलं इतकं करून घ्या, आणि तेवढं तर आपण करून ठेवलंच त्यांच्या अपेक्षेप्रमाणे, परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा जी काही कामं आपल्याला दिसत असतील ती कामं सुद्धा आपण उरकून जर ठेवली तर आपला बॉस खुश होईल का नाराज होईल? आनंदी होईल. आपल्या आईवडिलांनी जर आपल्याला सांगितलं, हां जरा भांडे करून ठेव बरं, किंवा घर झाडून ठेव बरं, किंवा बिछाने नीट करून ठेव बरं, किंवा घर स्वच्छ करून ठेव बरं, एकाच वाक्यात आज्ञा असते. परंतु ते भांडे धुतले, त्याच्यानंतर पुसले आणि ते व्यवस्थित शेल्फवर ठेवून दिले, आईवडिलांना आनंद होणार आहे की दुःख होणार आहे? हॅलो, आनंद होईल. कधी कधी आम्ही जास्तीचे कामं करून ठेवतो, म्हणजे जेवढं सांगितलं होतं ते काम अजून वाढवून ठेवतो. तसं नाही. परंतु जे सांगितलेलं आहे ते तर पूर्ण केलंच केलं, परंतु त्यापेक्षा अधिक जे मान्य असेल असं काम करून ठेवलेलं आहे. त्या शिष्यांच्या या दुसऱ्या 5 कामांकडे आपण लक्ष देऊ, ज्या येशूने त्यांना सांगितलेल्या नव्हत्या. पहिली गोष्ट काय केलेली आहे ती आपण लक्षात घेऊया. दुसरी बाजू, ठीक आहे. पहिल्या 5 गोष्टी आपण बघितल्या, जा, पहा, सोडा, सांगा, आणा, या सगळ्या गोष्टी प्रभू येशूच्या शिष्यांनी केलेल्या आहेत जशीच्या तशा. पण त्याच्या पुढं काय झालं त्याच्याकडे आपण लक्ष देऊ. 35व्या वचनापासून तर 40व्या वचनापर्यंत पुढच्या 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट जी त्यांनी केली ती ही आहे, मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घातली. त्या शिंगराला त्यांनी नवं स्वरूप दिलंय. त्या शिंगराला त्यांनी ख्रिस्तासाठी उपयुक्त बनवलंय. त्या शिंगराला येशूला बसण्याकरता तयार त्यांनी केलेला आहे. येशूला बसता येईल असं ते शिंगरू बनवलेलं आहे. आमेन. आणि कसं बनवलं? आपले स्वतःचं वस्त्र त्यांच्यावरती टाकून. आता वस्त्र म्हणजे त्यांनी काय सगळेच वस्त्र काढून टाकून ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या गाढवावर टाकलेले नाहीत. त्यावेळेस हे लोक जॅकेट्स घालत असत, बाह्य आवरण घालत असत, आणि ते बाह्य आवरण काढून त्यांनी ते त्या शिंगरावरती टाकलेलं आहे, जेणेकरून येशूला त्याच्यावरती बसता येईल. येशूला दिले का वस्त्र घालायला? हॅलो, वस्त्र येशूला दिलेले नाहीत, वस्त्र गाढवाला दिलेत, गध्याला दिलेत, त्या शिंगराला दिलेत. का? कारण त्या वस्त्रांवर मग येशूला बसता यावं. ते वस्त्र गाढवावर ठेवून त्या वस्त्रांवर येशूला बसता यावं, येशूची सुविधा व्हावी म्हणून त्यांनी ते काम केलंय. परंतु त्यामुळं ते गाढव उपयुक्त झालंय प्रभू येशू ख्रिस्तासाठी. आमेन.
जेव्हा तुम्ही आणि मी लोकांना प्रभूकडे आणतो, त्यांना आम्हाला येशूला बसू द्यायला शिकवावं लागेल. येशूला स्वतःवरती बसवण्याजोगं त्या गाढवाला बनवावं लागेल किंवा येशूकडे येणाऱ्या लोकांना बनवावं लागेल. आता या ठिकाणी हे गाढव हा प्राणी आहे, परंतु तुम्हाला आणि मला प्राणी काय आणायला सांगितलेलं नाही. तुम्हाला त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट मोठी आज्ञा पालन करायला सांगितलं आहे. आणि जेव्हा ती आम्ही आज्ञा पालन करतो तेव्हा शिष्यांप्रमाणे आम्ही त्या येशूकडे आलेल्या लोकांना येशूला विराजमान होऊ द्यायला शिकवावं लागेल. येशूला विराजमान होऊ देण्यास उपयुक्त त्यांना बनवावं लागेल. आमेन. तुमची आणि माझी जबाबदारी आध्यात्मिकरित्या ती आहे की अजून जे लोक बंधनात आहेत, जोखडात आहेत, त्यांचे बंधनं सोडायचे. जगामध्ये सैतान आपलं ओझं त्यांच्यावरती लादतो. जगामध्ये सैतान त्यांचा ओझं वाहणारे म्हणून उपयोग करून घेतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची जी वाणी आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईल. आपलं ओझं येशूवर टाका. हे जे आम्हाला वचनातून शिकायला मिळतं ते आम्हाला या लोकांसंती करायचं आहे. त्या आराम देणाऱ्या येशूकडं आम्हाला हे लोक घेऊन यायचे आहेत, जेणेकरून त्यांच्या पाठीवरती येशू स्वार होईल, या जगाचा तारणारा स्वार होईल, त्यांच्या जीवनाला घेऊन तोच चालेल, त्यांच्या जीवनाचा उपयोग येशू करेल, असं आम्हाला त्यांना बनवायचं. आमेन. ती जबाबदारी तुम्हाला आणि मला दिलेली आहे. तर हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलेलं नाही या ठिकाणी की ते आल्यावर त्याच्यावरती कपडे घाला म्हणजे मी त्याच्यावर बसेन. हे काय प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं नव्हतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्यावरती बसून पुढं जाण्यासाठी त्याला उपयुक्त बनवलेलं आहे शिष्यांनी, आपले वस्त्र त्याच्यावर टाकून. दुसरी गोष्ट त्यांनी केलेली आम्हाला दिसते, या शिष्यांचं बघून लोकांनी केलेली दिसते. खरं बघू जाता काय बरं ती 36व्या वचनामध्ये आपल्याला दिसतं काय, ते पुढं चालत असताना लोकांनी काय केलंय, प्रभू येशू ख्रिस्त त्या गाढवावर बसून पुढं जात असताना लोकांनी काय केलंय, येशू 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 जरा उठ बरं. त्या शिष्यांनी टाकलं म्हणत तसं मला पण कापड टाकायचं गाढवावर असं म्हटले का ते? नाही. त्यांनी काय केलंय, आपले वस्त्र काढले आणि कुठं पसरलीत, वाटेवर पसरलीत, जेणेकरून येशू त्याच्यावरून चालावा का? हॅलो, कोण चाललं त्या वस्त्रांवरून? ज्या गाढवावर येशू बसलेला आहे ते गाढव चाललं त्याच्यावरून. आता तुम्ही म्हणाल की याच्यातून आम्ही काय शिकावं? ज्यांच्या जीवनात येशू आलेला आहे त्यांचा प्रवास सुखकर व्हावा असं आम्ही करावं. त्यांच्यासाठी वाटा नीट आम्ही कराव्या, त्यांना नीट चालता यावं असं आम्ही करावं. आम्हाला नम्र व्हावं लागेल त्याच्यासाठी. तुझे कपडे मला दे असं म्हणून चालणार नाही. तुझे कपडे काढ आणि माझे जोडे पुस असं म्हणून चालणार नाही. ते अगदी गाढव आहे. गाढवाची तुलना मनुष्याशी कधी करतात? ते मूर्ख असल्यावरती, नाही का? परंतु गाढव हे नम्रपणाचं सुद्धा दर्शक आहे, नम्रतेचं सुद्धा दर्शक आहे. आणि हे जे लोक प्रभू येशू ख्रिस्तासमोर नम्र झालेले आहेत, ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, त्यांचा ख्रिस्त विराजमान झालेल्या जीवनाचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आम्हाला ती जबाबदारी आहे. आम्ही तो प्रवास सुखकर करायचा आहे. आम्ही त्या प्रवासात त्यांना अडचण येणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे. त्यांच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी दूर करण्याची जबाबदारी आमची आहे. कुठवर आम्ही नम्र व्हायचं त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी, कुठवर आम्ही नम्रता धारण करायची त्या ख्रिस्त परिधान केलेल्या लोकांचं जीवन सुखकर होण्यासाठी आपले वस्त्रसुद्धा रस्त्यावर काढून ठेवून देण्याप्रत. आमेन. खरं बघू जाता त्याच्याही पुढे
त्या वस्त्रांसारखाच आपला प्राणही ठेवावा लागला तरीही आम्ही ते करावं, जेणेकरून त्यांचा हा जो ख्रिस्तानं विराजमान होऊन चालण्याचा प्रवास सुरू झालेला आहे तो इथे जगातच कुठे थांबू नये, तर तो त्या स्वर्गापर्यंत जातच राहावा, त्या स्वर्गातच त्या प्रवासाची पूर्ती व्हावी. त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला नम्रता धारण करावी लागेल. त्यांनी कंप्लेन केलेली नाही की येशूच्या शिष्यांनी त्या गाढवावर कपडे टाकलेले आहेत आणि आम्ही आता काय रस्त्यावर पसरायचे का, असं त्यांनी म्हटलेलं नाही. त्यांनी समजून घेतलेलं आहे लोकांनी, त्या शिष्यांचा प्रभाव त्या लोकांवरती असा झालेला आहे. त्यांनी जर गाढवीवर वस्त्र पसरले तर मग आम्ही रस्त्यावर वस्त्र पसरू, जेणेकरून येशू ख्रिस्त ज्याच्या पाठीवर बसलेला आहे त्याला चांगल्या रीतीनं पुढं जाता येईल. येशूप्रती असणारी, त्या गाढवाप्रती नव्हे, येशूप्रती असणारी निस्सीम भक्ती या ठिकाणावरून लोकांनी व्यक्त केलेली आहे. येशूप्रती असणारी एकनिष्ठता, येशूप्रती असणारी आस्था, येशूवरती असणारी प्रीती या ठिकाणी लोकांनी आपले वस्त्र रस्त्यावर पसरवून व्यक्त केलेले आहे. येशू मात्र त्याच्यावरून चाललेला नाही, ते गाढव चाललेलं आहे, ते गाढव चाललेलं आहे. दोन गोष्टी आपण बघितल्या. तिसरी गोष्ट बघू जी येशूने त्यांना सांगितली नव्हती, ती काय आहे. 37 वचन असं म्हणतात, जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचतात सर्व शिष्य समुदाय. आता नीट लक्ष द्या काय म्हटलेलं आहे. याच्यातला प्रत्येक शब्द हा महत्त्वाचा असतो. त्या शब्दांकडे जर आमचं दुर्लक्ष झालं तर गोंधळात आपण पडू किंवा पूर्ण अर्थ आपल्याला समजणार नाही. या ठिकाणी जो जयघोष आपण दरवर्षी करतो तो त्यांनी का केला याचं कारण सांगितलेलं आहे. आता शास्त्रात न बघता मी जर तुम्हाला म्हटलं की याचं काय कारण होतं हे सांगा बरं. कारण 37व्या वचनामध्ये दिलेलं आहे. त्यांनी जयघोष करण्यामागचं कारण काय आहे ते कारण 37व्या वचनात सांगितलं आहे. काय सांगितलंय ते बघू, परंतु त्याआधी लक्षामध्ये घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना जयघोष करायला सांगितलेलं नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना एका विशिष्ट शब्दांचा प्रयोग त्यांनी करावा, काही विशिष्ट शब्दांचा प्रयोग त्यांनी करून जयघोष करावा असं सांगितलेलं नाही, असं सांगितलेलं नव्हतं. पण तरी त्यांनी केलेलं आहे. का केलं याचं उत्तर 37व्या वचनामध्ये आम्हाला दिसतं. तुम्ही आणि मी सुद्धा ते कारण लक्षामध्ये घ्यावं, जेणेकरून आमच्या मुखातून त्याचा जयघोष कधीच थांबणार नाही, जेणेकरून आमच्या मुखातून त्याचा जयघोष कधीच थांबणार नाही. उच्च स्वराने त्यांनी देवाची स्तुती केली असं म्हटलेलं आहे. काय काय कारण आहे. 37 वचन असं म्हणतं, तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय त्यांनी जी महत्कृत्य पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करू लागले. तिसरी गोष्ट आहे, ख्रिस्तानं जी महत्कृत्य केली होती आतापर्यंत त्या महत्कृत्यांमुळे आनंदाने भरून, त्या सर्व महत्कृत्यांसाठी आनंद करून उच्च स्वराने त्यांनी देवाची स्तुती केलेली आहे. मला तुम्हाला विचारू द्या, तुमच्या जीवनात देवानं महत्कृत्य केलीत का? ज्याच्या ज्याच्या केली त्यानं हात वर करा. मला देवाची स्तुती असो असंच म्हणत होते, आहे की नाही? ते तिथं असाच आवाज येत होता ना त्या दिवशी. हा, कसा आवाज येत असेल बरं, जरा करून दाखवा. बस असाच आवाज येत असेल का त्या ठिकाणी? हा, तुमच्यासाठी केलेल्या महत्कृत्यांचा आवाज इतकाच मोठा आहे का? जरा पाहूया कसा आवाज यायला पाहिजे. हा, अजून जरा मोठ्याने, अजून जरा मोठ्याने. असं बसून स्तुती करतात का? उभे राहा, उभं राहा. उभं राहून दोन्ही हात वर करून म्हणा, देवाची स्तुती असो, देवाची स्तुती असो. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो,
तुमची स्तुती मान्य करत आहे देवबाप, कारण ही स्तुती मी ओरडायला सांगितलं म्हणून तुम्ही करत नाही, तर तुमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरानं जी महत्कृत्य केलेली आहेत त्याच्यासाठी तुमचं आणि माझं जीवन सदैव देवाच्या स्तुतीनं भरलेलं असावं. जे 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 आर्थिक अडचणीमध्ये आम्ही होतो त्यावेळेस प्रभू परमेश्वरानं अद्भुतरित्या आमच्या आर्थिक अडचणी दूर केलेल्या आहेत. त्या महत्कृत्यासाठी आम्ही देवाची स्तुती करूया. आम्ही आजारी होतो, आम्हाला समजत नव्हतं कसल्या प्रकारचा हा आजार आहे, त्या आजारातून आम्ही प्रार्थना केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला मुक्त केलं, म्हणून आम्ही देवाची स्तुती करावी. म्हणा देवाची स्तुती असो. आम्ही पापाच्या जोखडामध्ये बांधून पडलेलो होतो, त्या चिखलामध्ये लोळत होतो आणि त्या घाणेरड्या जीवनामध्ये आम्ही असताना प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्या वधस्तंभावर आपला प्राण देऊन त्या रक्तानं त्यानं तुम्हाला आणि मला त्या जोखडातून मुक्त केलेलं आहे. त्या सैतानाला आपल्या टाचेखाली ठेचून त्यानं टाकलेलं आहे, जेणेकरून तुमच्या आणि माझ्या अंतकरणावरती त्या सैतानाचं राज्य नव्हे तर ख्रिस्ताच्या प्रीतीचं राज्य चालेल, त्या स्वर्गाचं राज्य चालेल. आणि म्हणून आम्ही म्हणावं देवाची स्तुती असो. प्रियानो, तुम्हाला आणि मला अनेक प्रकारच्या बंधनातून येशूनं मोकळं केलेलं आहे आणि म्हणून म्हणूया देवाची स्तुती असो. मी जर तुम्हाला सांगितलं की आपल्या लहानपणापासून आतापर्यंत जी जी महत्कृत्य प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या जीवनात केली ती आठवा आणि प्रत्येक वेळेस म्हणा देवाची स्तुती असो. मला तुम्हाला सांगू द्या, आपण देवाची स्तुती करायला थांबूच शकणार नाही, कारण अगणित असे महत्कृत्य प्रभू परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये जर मला सांगायचं तर मी माझ्या आईच्या उदरामध्ये असताना 3 महिन्याचा असतानाच डॉक्टरांनी म्हटलं होतं की याला काढून टाका, परंतु माझ्या आई वडिलांनी परमेश्वराला म्हटलं की देवा हे बाळ आम्हाला तू देशील तर याचा आम्ही ते तुला वाहून देऊ. 3ऱ्या दिवशी ते परत दवाखान्यात गेले. डॉक्टरने म्हटलं की काही त्रास उरलेला नाही, हे बाळ जन्माला येऊ शकतं. आणि मग आम्ही जगामध्ये आलो. देवाची स्तुती असो. वयाची 21 वर्ष त्या सैतानाच्या जोखडामध्ये अडकलेलं पापिष्ट असं जीवन मी जगत होतो. एक नुसता नाटक करणारा ख्रिस्ती म्हणून मी जीवन जगत होतो, परंतु माझ्या आईवडिलांनी मंडळींनी प्रांताने माझ्यासाठी प्रार्थना केली. त्या जोखडातून परमेश्वरानं मला मोकळं केलं. मला देवाची स्तुती असो. कितीतरी गोष्टी मी माझ्या जीवनाच्या सांगू शकतो, तुम्ही तुमच्या जीवनाच्या सांगू शकता. या शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्तानं जे महत्कृत्य केलेली आहेत ती पाहिली होती. त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने परमेश्वराची स्तुती केलेली आहे. सांगितलं होतं का त्यांना स्तुती करा म्हणून? नाही. प्रियानो, अनेक वेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराची स्तुती करायला विसरून जातो. आम्ही आमच्या जीवनामध्ये इतर गोष्टींवरती इतकं आमचं लक्ष केंद्रित केलेलं असतं, हे आम्हाला नीट दिसत नाही, ते आम्हाला नीट दिसत नाही, ते आम्हाला नीट दिसत नाही. अख्ख्या जीवनाला गचकरण झाल्यासारखं काहीही आमच्या समोर आम्हाला खाज आल्यासारखंच होतं. आम्ही सतत टीकात्मकच राहतो. स्वतःबद्दल टीकात्मक, इतरांबद्दल टीकात्मक, परिस्थितीबद्दल टीकात्मक. अरे परमेश्वरानं जी कृत्य आमच्या जीवनामध्ये केलेली आहेत त्याची आठवण करा, त्याचं स्मरण करा आणि देवाची स्तुती केल्याशिवाय आमचं तोंड राहणार नाही. आमेन. परमेश्वर स्तुतीस पात्र देव आहे. म्हणा देवाची स्तुती असो. जोरानं म्हणूया देवाची स्तुती असो. किती गोष्टी पाहिल्या आपण? 3 गोष्टी पाहिल्या. आपलं वस्त्र गाढवावरती पसरलेलं आहे, आपले वस्त्र गाढवाच्या खाली पसरलेले आहेत जेणेकरून त्याच्यावरती तो चालू लागेल. 3री गोष्ट, त्या महत्कृत्यांसाठी परमेश्वराची स्तुती त्यांनी केलेली आहे. 4थी गोष्ट, स्तुती करत काहीतरी म्हणत ते आहेत. काय म्हणत आहेत माहित आहे? 38व वचन म्हणतं, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला राजा म्हणून घोषित केलेला आहे. ती स्तुती करत असताना त्या महत्कृत्यांचा मालक हा राजा आहे. ते महत्कृत्य घडवून आणणारा हा सृष्टीचा निर्माण करता आहे. ते महत्कृत्य करून आणणारा हा सर्वात मोठा राजा आहे. हे शिष्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनाचा राजा कोण आहे? तुमच्या आणि माझ्या जीवनाचा राजा कोण आहे? म्हणा राजा.
मोठ्याने म्हणा, राजा. म्हणा, माझ्या जीवनाचा राजा येशू आहे. त्या राजाच्या समोर तुम्ही आणि मी सदैव तत्पर असावं. त्या राजाला खुश करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असावं. त्या राजाला आनंद देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असावं. त्या राजाची स्तुती करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असावं. त्या राजानं त्या वधस्तंभावरती जो आपला प्राण दिला त्याच्यासाठी आम्ही सदैव स्तुती करण्यास तत्पर असावं. त्यानं जे रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी बळाबळा वाहू दिलेलं आहे त्याच्यासाठी त्याला, त्या राजेपदाला, त्या राजाला आम्ही स्तुती देत राहावी. या जगामध्ये कितीही राजे झालेले असतील, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, पापांपासून सोडवणारा एकच राजा आहे आणि तो आहे येशू राजा. आमेन. तुम्हाला आणि मला पापाच्या बंधनातून सोडवणारा हा राजा आहे. आणि म्हणून ते म्हणत होते, होसान्ना, आम्हाला वाचव. किती जणांना वाचवलंय, किती जणांना देवानं पापाच्या बंधनातून मोकळं केलंय. हात वर करा. देवाची स्तुती असो. आता म्हणा, जोराने म्हणा, देवाची स्तुती असो. जर तुम्हाला कोणीतरी येऊन सांगितलं की अहो तुमचं ॲप्लिकेशन मान्य झालंय आणि आता तुम्हाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळालेलं आहे, आता तुम्ही काय कराल? आनंदाने उड्या मारू. पण मला तुम्हाला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला स्वर्गाचं नागरिकत्व दिलेलं आहे. आमेन. आम्ही त्याच्यासाठी या पापाच्या जीवनातून अशी उडी मारावी की आता आमचं जीवन निव्वळ स्तुतीनं भरलेलं जीवन असावं. त्याच्या गौरवानं भरलेलं जीवन असावं. त्याच्या महत्कृत्यांसाठी आनंदानं भरलेलं जीवन असावं. आणि आम्ही तो आमचा राजा आहे असं वागायला लागावं. कसं काय काय सांगू बाप्पा, कसं काय काय झालं? येशू राजा आहे हे विसरले का? कसं काय काय सांगू बाळक साहेब? अरे येशू राजा आहे विसरले का? त्या राजामध्ये आनंदी राहूया. जीवनामध्ये संकट येतच राहणार आहेत. प्रभू येशू ख्रिस्तानं म्हटलं, परीक्षा येणार नाही, वाईट होणार नाही असं शक्य नाही, होईलच. पण तरी सुद्धा राजा येशूच आहे. राजा येशूच आहे. म्हणून निराश होता कामा नये, घाबरून जाता कामा नये. आम्ही येशूवरती विश्वास ठेवून पुढे जायचं आहे. लोक वाईट वागतील का? हो वागतील. लोक वाईट लबाडीनं बोलतील का? बोलतील. लोक बदनामी करतील का? करतील. लोक स्वतःला पुढं करतील का? करतील. लोक तुमचा छळ करतील का? करतील. लोक नको त्या पद्धतीनं तुमच्या संती वागतील का? हो वागतील. पण राजा येशू आहे. म्हणा राजा येशू. म्हणा राजा येशू. त्या येशू राजाचे आम्ही प्रजा आहोत. आम्ही त्या रक्तानं विकत घेतलेले आहोत. आम्ही बंधनातून मोकळे केलेले असे आहोत. म्हणून बंधनात असल्यासारखं आम्हाला वागण्याची गरज नाही, जगण्याची गरज नाही. कारण आम्ही स्वतंत्र केलेले आहोत, मोकळे केलेले आहोत. या जगामध्ये तात्पुरते ठेवलेले आहोत. हे जग आमचं नाही, आम्ही या जगाचे नाही, आम्ही स्वर्गाचे आहोत. आमेन. यांनी म्हटलं, प्रभूच्या नावानं येणारा राजा. प्रभूच्या नावानं येणारा राजा. राजा म्हणून त्यांनी त्याला घोषित केलेला आहे. तुम्ही आणि मी आमच्या दैनंदिन जीवनामध्ये येशू राजा घोषित करावा. आमच्या उठण्या बसण्याद्वारे येशू राजा घोषित करावा. आमच्या बोलण्याद्वारे येशू राजा घोषित करावा. आमच्या वागण्याद्वारे येशू राजा घोषित करावा. आमच्या व्यवहारांमध्ये येशू राजा घोषित करावा. आमच्या कामाच्या ठिकाणी येशू राजा घोषित करावा. आमच्या बिझनेसेसमध्ये येशू राजा घोषित करावा. आमच्या शिक्षण देण्यामध्ये येशू राजा घोषित करावा. आमच्या कुटुंबामध्ये येशू राजा घोषित करावा. ज्याचा राजा येशू आहे तो स्तुती केल्याशिवाय राहणार नाही. म्हणा देवाची स्तुती असो. आणि जेव्हा तुम्ही आणि मी असं जीवन जगतो तेव्हा आक्षेप येणार, तेव्हा आमच्यावरती ऑब्जेक्शन येणार. यांच्याही जीवनात आलेलं आहे. 39 वचन म्हणतं, तेव्हा लोक समुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटावा. काय करत होते हे? अहो देवाची स्तुती करत होते. काय करत होते? प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव असं म्हणत होते. होसान्ना होसान्ना म्हणत होते. पुरुषांना ते आवडलेलं नाही.
या जगामध्ये तुम्ही आणि मी येशूला राजा घोषित करणं या जगाला आवडणार नाही आहे. या जगाला येशूची ॲलर्जी आहे, कारण जग सैतानाच्या मागं चालत आहे. आणि म्हणून जग तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करेल, जग तुम्हाला हतबल करण्याचा प्रयत्न करेल, जग तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करेल, जग तुम्हाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करेल, जग तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करेल, जग तुम्हाला मारून टाकण्याचा प्रयत्न करेल. हरकत नाही. परुषी आले म्हटले शिष्यांना दटावा, म्हणजे त्यांना स्तुती करण्यापासून थांबवा, म्हणजे त्यांना प्रभूच्या नावाने येणारा राजा असं म्हणण्यापासून थांबवा. म्हणजे त्यांनी जे अनुभव महत्कृत्यांचे घेतलेले आहेत प्रभूच्या, त्या महत्कृत्यांबद्दल त्यांनी आनंद करण्यापासून त्यांना रोखा, असं परुषी म्हणत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं उत्तर काय माहित आहे? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला त्यांना? 40व्या वचनात सांगितलंय. त्याने म्हटले मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. याचा अर्थ असा आहे प्रियानो, की परमेश्वराची स्तुती कधीच बंद होणार नाही. आमेन. तुम्ही तुमचं तोंड बंद करून बघा, परमेश्वर दगडांपासून स्वतःची स्तुती करून घेईल. असं सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे. आणि मग आता कोणतं बरं, दगडांनी स्तुती केलेली बरं का आम्ही जे त्याच्या प्रतिरूपाचे बनवलेले आहेत आम्ही त्याची स्तुती केलेली बरे? कोणतं बरं? आम्ही केलेली बरी. त्या दगडांना जीव आहे का? हो नाही. ते दगड जर स्तुती करू लागले तर कोणासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे? आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रभू म्हणतो हे जर गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. म्हणून तुम्ही आणि मी आज ठरवायचं, आम्ही धोंडे आहोत का जिवंत आहोत? कोण आहात? जर जिवंत आहोत, जर जीवन पावलेले आहोत, जर ख्रिस्ताचे महत्कृत्य अनुभवलेले आहोत, तर मग आमचं मुख या प्रभूच्या नावाने येणाऱ्या राजाची स्तुती करण्यापासून थकणार नाही. आमचं मुख शांत बसवणार नाही, आमचं मुख उघं राहणार नाही, आमचं मुख बंद राहणार नाही. हे स्तुती करतच राहील, हे स्तुती करतच राहील. कारण आमचा राजा येशू आहे. येशू म्हणजे सोडविणारा, येशू म्हणजे सुटका करणारा. त्या सुटका करणाऱ्याला हे म्हणत होते आम्हाला सोडव. त्या सुटका करणाऱ्या राजाला हे म्हणत होते होसाना, म्हणजे आमची सुटका कर, आम्हाला वाचव, आमचं तारण कर. आम्ही देवाची जास्त स्तुती करूया, कारण त्यानं ते तारण केलेलं आहे, आम्हाला तारण दिलेलं आहे, आम्हाला सुटका प्रदान केलेली आहे, आम्हाला पापाच्या बंधनातून मोकळं केलेलं आहे. आज असं जर कोणी या ठिकाणी असेल ज्यानं अजूनही पापाच्या बंधनातून सुटका प्राप्त केलेली नाही, त्याचा विश्वास नाही की माझं तारण झालेलं आहे, प्रभू येशू समोर लीन आणि नम्र व्हा आणि म्हणा की प्रभू मी पापी आहे, तू देवाचा पुत्र आहेस, तू मजसाठी या जगामध्ये आला आणि मजसाठी त्या वधस्तंभावर मरण पावला, माझ्या पापांची क्षमा कर. आणि प्रभू आत्ताच्या आत्ता तुम्हाला क्षमा करत आहे, आत्ताच्या आत्ता तुम्हाला क्षमा करत आहे. डोळे बंद करू, मानाखाली लावू, प्रभूला सामोरं जाऊ, प्रभूबद्दल प्रभूच्या समोर आपल्या जीवनाला प्रश्न विचारू की माझं मुख परमेश्वराच्यासाठी स्तुतीनं भरलेलं आहे का? माझं मुख परमेश्वराच्या महत्कृत्यांबद्दल आनंदानं भरून स्तुती वदत आहे का? ते त्याला राजा म्हणत आहे का? ते त्याला प्रभूच्या नावानं येणारा राजा म्हणून होसान्ना म्हणत आहे का? आमच्या मुखातून ते निघेल जे आमच्या अंतःकरणात आहे. आमच्या अंतःकरणानं जर या राजाची महत्कृत्य अनुभवलेली आहेत, आमच्या जीवनानं जर या राजाची महत्कृत्य अनुभवलेली आहेत, तर आमचं मुख त्याची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही. देव बाप तुम्हाला आशीर्वाद दे.